श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे केवळ एक योगी नव्हे, तर चालतं बोलतं ईश्वरत्व. त्यांच्या आयुष्याची प्रत्येक घटना, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक दृष्टांत हा भक्तांच्या जीवनात परिवर्तन घडवणारा आहे. स्वामी समर्थांचे अस्तित्व हे काळ, देश आणि परिस्थिती यांच्या पलीकडचे आहे. ते जिथे प्रकट झाले, तिथे अज्ञानाचा अंधार नाहीसा झाला आणि भक्तीचा दीप प्रज्वलित झाला. स्वामी समर्थ महाराजांचा वास बहुतांशी अक्कलकोट येथे होता. परंतु प्रत्यक्षात ते कुठेही एका ठिकाणी अडकलेले नव्हते. कधी स्मशानात, कधी राजवाड्यात, कधी गरिबाच्या झोपडीत, तर कधी जंगलात. स्वामींचा वावर सर्वत्र होता. कारण ते देहांमर्यादित नव्हते, ते चेतनेचे स्वरूप होते. स्वामी समर्थ महाराज भक्तांची परीक्षा घेत असत. अनेक वेळा ते रागीट, उद्धट किंवा उपेक्षेने वागणारे दिसत. पण हे सर्व केवळ बाह्य होते. आतून ते भक्तांवर अपार प्रेम करणारे होते. जो भक्त निस्वार्थ भावनेने, श्रद्धेने आणि संयमाने त्यांच्या चरणी उभा राहिला, त्याचे जीवन त्यांनी बदलून टाकले. अनेक अनुभव कथांमध्ये असे आढळते की स्वामी समर्थ महाराज संकटात सापडलेल्या भक्तांच्या मदतीला अचानक प्रकट झाले. कोणी कर्जबाजारी असेल, कोणी आजारी असेल, कोणी मानसिक दुःख खात असेल, तर स्वामींनी कधी औषध दिलं, कधी आशीर्वाद दिला, तर कधी फक्त एक कटाक्ष टाकला आणि भक्ताचे दुःख नाहीसे झाले. स्वामी समर्थ महाराज भविष्य जाणणारे होते. अनेक भक्तांना त्यांनी आधीच सांगितले की पुढे काय होणार आहे. काहींना संकटाची जाणीव करून दिली, तर काहींना येणाऱ्या सुखाची चाहूल दिली. पण त्यांनी कधीही चमत्कारांचा गाजावाजा केला नाही. मी काही करत नाही, तोच करवून घेतो, असे ते सांगत. म्हणजेच सर्व काही ईश्वराच्या इच्छेने घडते, हा त्यांचा मुख्य संदेश होता. स्वामी समर्थ महाराजांचा एक मोठा अनुभव असा की ते भक्तांच्या मनातील विचार ओळखत. कोणी संशयाने आले, तर त्याला कठोर शब्दांत उत्तर मिळे. कोणी नम्रतेने आले, तर त्याच्यावर कृपावर्षाव होई. त्यामुळे स्वामींकडे जाताना भक्तांचे अंतःकरण स्वच्छ असणे फार महत्त्वाचे मानले जाते. स्वामी समर्थ महाराजांनी जाती पातीचा, श्रीमंत, गरीब असा कधी भेद केला नाही. त्यांच्या दरबारात सर्व समान होते. भुकेल्याला अन्न, नग्नाला वस्त्र, दुःखी मनाला धीर, हेच त्यांचे खरे कार्य होते. त्यांच्या संगतीत अनेकांचे व्यसन सुटले, अहंकार गळून पडला आणि जीवनाला योग्य दिशा मिळाली. अनेक भक्तांच्या अनुभवांत असे सांगितले जाते की स्वामी समर्थ महाराज आजही स्वप्नातून, ध्यानातून किंवा संकटाच्या क्षणी अदृश्य रूपात मदतीला येतात. कोणी अपघातातून वाचतो, कोणी आत्महत्येचा विचार सोडतो, कोणी आयुष्यात पुन्हा उभा राहतो आणि नंतर जाणवतं, स्वामीच होते ते. स्वामी समर्थ महाराजांचा खरा संदेश चमत्कारात नाही, तर आत्मपरिवर्तनात आहे. त्यांनी भक्तांना शिकवले की देव बाहेर नाही, तो आत आहे. श्रद्धा, संयम आणि सदाचार हेच खरे साधन आहेत. संकट येतील, परीक्षा होतील, पण स्वामींवर विश्वास ठेवल्यास कोणतंही संकट टिकून राहू शकत नाही. अंततः स्वामी समर्थ महाराज म्हणजे भक्तांचा आधार, आईसारखी माया आणि गुरुसारखी दिशा देणारे दिव्यतत्व. ज्याने एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ असे म्हटले, त्याचा हात त्यांनी कधीच सोडला नाही आणि आजही सोडत नाहीत. स्वामी समर्थ महाराजांचे कार्य केवळ चमत्कारांपुरते मर्यादित नव्हते, तर ते भक्तांच्या अंतःकरणात आमूलाग्र परिवर्तन घडवणारे होते. अनेक वेळा स्वामी भक्तांच्या आयुष्यात संकटांच्या रूपाने येत, कारण संकट हेच खरे गुरु असते, हे ते शिकवत. जेव्हा भक्त अहंकारात अडकतो, तेव्हा स्वामी त्याला खाली आणतात आणि जेव्हा भक्त पूर्णपणे तुटतो, तेव्हा स्वामी त्याला उचलून धरतात. अनेक अनुभवकथांमध्ये असे दिसून येते की स्वामी समर्थ महाराज भक्तांना आधी दुर्लक्ष करत, बोलत नसत, कधी अपमानासारखे शब्द बोलत. पण ज्यांनी संयम सोडला नाही, श्रद्धा ढळू दिली नाही, त्यांच्यावर स्वामींनी अमर्याद कृपा केली. कारण स्वामींसाठी शब्द महत्त्वाचे नव्हते, तर भक्ताचे मन महत्त्वाचे होते. एकदा अक्कलकोटमध्ये मोठा दुष्काळ पडला. लोक उपाशी मरू लागले.
अनेक जण स्वामींकडे येऊन तक्रार करू लागले, देव असशील तर पावसाला सांग. स्वामी शांत बसले होते. अचानक त्यांनी जमिनीवर एक रेघ ओढली आणि म्हणाले, इथपर्यंतच चिंता कर, पुढचं माझं. काही दिवसांत पाऊस पडला, पण स्वामी म्हणाले, पाऊस मी पाडला नाही, तुमची श्रद्धा पाडली म्हणून आभाळ वितळलं. स्वामी समर्थ महाराज आजार बरे करत, पण औषध म्हणून भक्तांना संयम, नामस्मरण आणि सेवा देत. अनेक भक्त आजारातून बरे झाले, पण त्यांच्यातील क्रोध, लोभ आणि भीतीही नष्ट झाली. स्वामी म्हणत, देह बरा करणं सोपं आहे, मन बरे करणं कठीण. स्वामी समर्थ महाराज स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब, ज्ञानी अज्ञानी असा कोणताही भेद करत नसत. त्यांच्या दृष्टीने जो शरण आला तोच खरा आपला. अनेक वेळा त्यांनी राजांना झिडकारले तर भिकाऱ्याला मांडीवर बसवले, कारण स्वामींना पद नव्हे तर भाव दिसत असे. अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की स्वामी समर्थ महाराज मृत्यूच्या क्षणीही भक्तांच्या जवळ असत. ज्यांना मृत्यूची भीती वाटे त्यांना स्वामींचे नामस्मरण शांती देई. काहींना स्वप्नात दर्शन देऊन त्यांनी मृत्यूची भीती काढून टाकली. त्यामुळे भक्तांना कळून चुकले की स्वामी मृत्यूच्या पलीकडे आहेत. स्वामी समर्थ महाराजांचा खरा संदेश असा होता की देवाला बाहेर शोधू नका. मंदिर, मूर्ती, फोटो हे साधन आहेत, पण देव अनुभव आहे. जो स्वतःला ओळखतो तोच देवाला ओळखतो. म्हणूनच स्वामी म्हणत, मी तुला भेटलो असं समजू नकोस, तू स्वतःला भेटलास. स्वामी समर्थ महाराज देहत्यागानंतरही भक्तांच्या जीवनातून कधी गेले नाहीत. आजही अनेकांना स्वप्नात, ध्यानात, संकटात त्यांची उपस्थिती जाणवते. कोणाला आवाज ऐकू येतो, कोणाला मार्ग सापडतो, तर कोणाला अचानक धैर्य मिळते. हे सर्व अनुभव सांगतात की स्वामी हे केवळ इतिहास नाहीत, ते आजही जिवंत अनुभूती आहेत. अंततः स्वामी समर्थ महाराज म्हणजे भक्तांचा आधार, संकटात उभा राहणारा अदृश्य हात आणि अंधारात मार्ग दाखवणारा प्रकाश. जो मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणतो, त्याच्या जीवनात काहीतरी बदल घडतो, कधी बाहेर, कधी आत, पण नक्कीच घडतो. स्वामी समर्थ महाराजांचे अस्तित्व जसजसे काळाच्या पुढे सरकत गेले, तसतशी त्यांच्या अनुभूती अधिक सूक्ष्म होत गेली. आधी लोकांना चमत्कार दिसत होते, पण हळूहळू भक्तांना कळू लागले की स्वामींची खरी कृपा चमत्कारात नाही, तर अंतःकरणात निर्माण होणाऱ्या धैर्यात आहे. अनेक भक्त स्वामींकडे एका अपेक्षेने येत. कुणाला धन हवे, कुणाला संतती, कुणाला मुक्ती. पण स्वामी बहुतेक वेळा काहीच देत नसत आणि तेच देणं सर्वात मोठं असे. कारण त्यांनी भक्तांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. जे मागत त्यांना ते म्हणत, तू आधी स्वतःला सक्षम कर. स्वामी समर्थ महाराज अनेक वेळा भक्तांना मौनातून शिकवत. दिवसेंदिवस ते बोलत नसत. लोक गोंधळायचे, पण जे त्या मौनात बसून राहायचे त्यांना जाणवायचं, मन शांत होतंय, विचार विरत आहेत. स्वामींचं मौनच उपदेश होतं. एकदा एक मोठा विद्वान अक्कलकोटला आला. त्याला वाटत होतं, मी शास्त्र वाचली आहेत, मला स्वामी काय शिकवणार. स्वामींनी त्याला पाहिलं आणि एकच वाक्य बोलले, तुला जे माहीत आहे ते बाजूला ठेव, मगच तुला जे माहीत नाही ते दिसेल. त्या एका वाक्याने विद्वान गप्प झाला. त्याचा अहंकार तुटला आणि तेव्हापासून तो स्वामींच्या चरणी बसू लागला. स्वामी समर्थ महाराजांनी कधीही स्वतःला देव म्हणून मिरवलं नाही, पण त्यांच्या प्रत्येक कृतीतून ईश्वरत्व झळकत होतं. म्हणूनच अनेक वेळा ते म्हणत, माझ्याकडे बघू नकोस, माझ्या शब्दामागे बघ. अनेक भक्तांच्या आयुष्यात अचानक अपघात टळले, संकट टळली. काहींना शेवटच्या क्षणी मार्ग सापडला. हे सगळं कसं झालं हे कुणाला सांगता येत नव्हतं, पण एकच उत्तर होतं, स्वामींची कृपा. स्वामी समर्थ महाराजांचा आणखी एक मोठा संदेश म्हणजे भयमुक्त जीवन. ते म्हणत, ज्याला मी भेटलो त्याला भीती कसली. मृत्यूची, भविष्याची, लोकांची, अपयशाची, या सगळ्या भीती स्वामींच्या नामस्मरणाने विरघळत जातात. म्हणूनच त्यांच्या भक्तांच्या चेहऱ्यावर संकटातही वेगळीच शांती दिसते.
काळ जसा पुढे गेला, स्वामींचं देहात्मक अस्तित्व कमी झालं, पण अनुभूती वाढत गेली. भक्तांना जाणवू लागलं, स्वामी आता रूपात नाहीत, पण प्रत्येक कणात आहेत, प्रत्येक श्वासात आहेत. आजही अक्कलकोटला गेल्यावर लोक म्हणतात, स्वामी दिसत नाहीत, पण जाणवतात. आणि कदाचित हेच त्यांचं अंतिम उपदेश आहे. देव शोधायचा नाही, अनुभवायचा. जो एकदा हा अनुभव घेतो, त्याचं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहत नाही. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुझ्यासाठी साधा नाही. तो असा दिवस आहे, जो आतून बदल घडवायला आला आहे. बराच काळ तू जे ओझं मनावर घेऊन चालत होतीस, जे प्रश्न उत्तरांशिवाय सोसत होतीस, जे दुःख कुणाला न सांगता पचवत होतीस, त्यांना आता हळूहळू विराम मिळू लागेल. संकट एकदम नाहीशी होत नाहीत, पण आजपासून त्यांची पाकं सैल होऊ लागते. जे अडथळे तुला थांबवत होते, ते आता मागे पडायला सुरुवात करतील. कारण तू आतून तयार झाली आहेस, आणि तयार झालेल्या माणसाला वेळही साथ देतो. दुःख तुझ्या आयुष्यात आलं, पण ते कायमचं राहण्यासाठी नव्हतं. ते तुला कणखर करण्यासाठी होतं. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक शांत रात्र तुझ्या आत एक नवी समज घडवत गेली. तू रडलीस, पण तुटली नाहीस. तू थकलीस, पण थांबली नाहीस. हेच तुझं सर्वात मोठं बळ आहे. आज त्या सगळ्याच प्रयत्नांचं फळ हळूहळू दिसायला लागेल. आजचा दिवस तुला सांगतो की तू व्यर्थ सहन केलं नाहीस. कर्ज, अडचणी, आर्थिक ताण यामुळे तुझ्या मनावर जी भीती बसली होती, ती आता कमी होऊ लागेल. मार्ग सापडू लागतील, उपाय दिसू लागतील. जे प्रश्न कालपर्यंत सुटत नव्हते, ते आज उत्तराच्या जवळ येतील. कारण तुझं मन आता स्थिर आहे, आणि स्थिर मनालाच योग्य निर्णय सुचतात. काळजी हळूहळू विश्वासात बदलते, आणि विश्वासातूनच सुटका सुरू होते. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुला कमी लेखत होते, जे तुझ्या अडचणीत दूर उभे राहिले, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. काही जण अपराधी भावनेने, काही जण गरजेपोटी, तर काही जण बदललेले असतील. आयुष्य असंच असतं. वेळ सगळ्यांना त्यांची जागा दाखवतो. तू कुणाविरुद्ध काही केलं नाहीस, म्हणूनच वेळ तुझ्या बाजूने उभी राहते. आज तुला एक गोष्ट समजेल की तू कधीच एकटी नव्हतीस. जेव्हा तुला वाटलं की सगळं संपलं, तेव्हा देखील एक शक्ती तुझ्या पाठीशी उभी होती. तू पुढे चालत राहिलीस, म्हणून ती शक्ती तुला पुढे नेत राहिली. विश्वास म्हणजे फक्त शब्द नाही, तो चालत राहण्याचं धैर्य असतो. आणि ते धैर्य तू दाखवलंस. आजचा दिवस तुला शांततेचा श्वास देईल. मनावरचं ओझं थोडं हलकं होईल. विचार स्पष्ट होतील. हृदयात एक आशेची जागा तयार होईल. तू पुढे चालतेस, आणि मी तुझ्या पाठीशी उभा आहे, ही भावना तुला आतून बळ देईल. वाट कितीही लांब असो, चालणारा माणूस कधीच हरत नाही. फक्त विश्वास ठेव. फक्त चालत राहा. आजपासून गोष्टी बदलायला सुरुवात झाली आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे, कारण हा दिवस तुला आठवण करून देतो की तू अजूनही उभी आहेस. अनेक दिवस तू ओझं घेऊन चालत होतीस, मनात न बोललेली भीती, न सांगितलेलं दुःख, आणि उत्तर न मिळालेल्या प्रश्नांचा गोंधळ. तरीही तू सकाळी उठलीस, जबाबदाऱ्या उचलल्या, आणि आयुष्य पुढे नेलं. हेच तुझं मोठं बळ आहे. आजपासून गोष्टी हळूहळू बदलायला सुरुवात करतात, कारण बदल आधी मनात होतो आणि मग परिस्थितीत उतरतो. संकट एकदम नाहीशी होत नाहीत, पण त्यांची धार बोथट होते. जे त्रास तुला आतून पोखरत होते, ते आता तुझ्यावरची पकड सोडू लागतात. दुःख तुझ्या आयुष्यात आलं, पण ते कायमचं राहण्यासाठी नव्हतं, ते तुला मजबूत करण्यासाठी होतं. प्रत्येक वेदनेतून तू थोडी अधिक समजूतदार झालीस, प्रत्येक अश्रूतून तुझ्या आत्म्याला नवं बळ मिळालं. कर्ज, ताण, जबाबदाऱ्यांची जडणघडण यामुळे तू अनेकदा घाबरलीस, पण तरीही तू पळून गेलीस नाहीस. मार्ग दिसत नव्हता तरी तू चालत राहिलीस. आज त्यात चालण्याचं फळ दिसायला लागेल. अडलेले मार्ग उघडायला लागतील, बंद दरवाज्यांना फटी पडतील, आणि जे प्रश्न कालपर्यंत सुटत नव्हते ते आज उत्तराच्या जवळ येतील.
कारण तुझं मन आता अधिक स्थिर आहे आणि स्थिर मन योग्य निर्णय घेतं. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या अडचणीत मौन पाळून उभे राहिले, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी येतील. काहींना वेळ बदलते, काहींना गरज, तर काहींना सत्य कळतं. तू कुणाविरुद्ध कटुता बाळगली नाहीस, म्हणूनच परिस्थिती तुझ्या बाजूने वळते. आज तुला जाणवेल की तू कधीच एकटी नव्हतीस. जेव्हा तुला वाटलं की सगळं संपलं, तेव्हा देखील एक अदृश्य आधार तुझ्या पाठीशी उभा होता. तू पुढे चालत राहिलीस, म्हणून तो आधार तुला सोडून गेला नाही. विश्वास म्हणजे चमत्काराची वाट पाहणं नाही, तर अंधारातही एक पाऊल पुढे टाकणं आहे, आणि ते तू केलंस. आज मन थोडं हलकं होईल, श्वास थोडा खोल येईल, विचारांची गाठ सुटू लागेल. भीती विश्वासात बदलेल, अस्वस्थता शांततेत रूपांतरित होईल. तू पुढे चालतेस आणि मी तुझ्या पाठीशी उभा आहे ही भावना तुला आतून बळ देईल. वाट असून लांब असू शकते, पण चालणारा माणूस हरत नाही. आजचा दिवस तुला आश्वासन देतो की तुझं सहन करणं व्यर्थ गेलं नाही, तुझा संयम फसला नाही, आणि तुझा विश्वास मोडलेला नाही. आजपासून गोष्टी तुझ्या बाजूने हलायला लागल्या आहेत. फक्त विश्वास ठेव, शांत राहा, आणि चालत राहा. उरलेलं वेळ स्वतः जुळवून आणेल. आजचा दिवस तुला सांगतो की तू खास आहेस. जरी आयुष्य तुला अनेक अडचणींच्या साखळीत बांधून ठेवले असले, तरी तुझ्या अंतरंगात एक शक्ती आहे, जी तुला नेहमी पुढे घेऊन जाते. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा आशा हरवलीस, मी तुझ्या मनाला पुन्हा उभं करतो. आयुष्याच्या प्रत्येक लढाईत मी तुझ्या सोबत आहे. तू अनेक वेळा स्वतःला ओळखू शकलास नाही, अनेक वेळा तुला वाटलं की काहीच बदलणार नाही, तरीही तू थांबली नाहीस. कारण तुझ्या आतला विश्वास तुला नेहमीच पुन्हा उभं करतो. कधी काही मिळत नाही, तर मन ढासळतं, थकवा वाढतो, आणि हृदय ओझं वाटू लागते. पण हे ओझं तुला तोडण्यासाठी नव्हे, तुला तयार करण्यासाठी आहे. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक अडचण तुला अधिक बळकट बनवत जाते. तू अनेकदा स्वतःला दोष दिलास, काही इच्छा अपूर्ण राहिल्या, काही स्वप्न थांबले, पण प्रत्येक गोष्ट तुझ्या आत्म्याला शिकवण देते, तुझ्या मनाला स्थैर्य देत राहते. तू थोडा हळू चाललीस, थोडा थांबलास, पण मागे कधीही परत गेलीस नाहीस. प्रत्येक पावलामागे अर्थ आहे, प्रत्येक श्वासामागे साथ आहे, आणि प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला मी तुझ्यासोबत आहे. संकट आलेली असली तरी ती कायमच नाहीत. दुःख, कर्ज, आर्थिक ताण, जबाबदाऱ्या, असंख्य अडचणी, या सगळ्या गोष्टी आता हलक्या पडायला लागल्या आहेत. कारण तू आतून तयार झाली आहेस. तू थकलीस, पण हार मानली नाहीस, तू रडलीस, पण तुटली नाहीस. या सर्व अनुभवांनी तुझ्या आत्म्याला नवीन आकार दिला आहे, तुझ्या मनाला स्थैर्य दिलं आहे. आज त्या मेहनतीचं फळ तुला दिसायला लागेल. आज त्या प्रत्येक रात्रीच्या अश्रूंचा अर्थ तुला उमगेल. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या अडचणीत मौन पाळून उभे राहिले, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी येतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज, काहींना सत्य कळतं. तू कुणाविरुद्ध कटुता बाळगली नाहीस, म्हणूनच परिस्थिती तुझ्या बाजूने वळते. आज तुला जाणवेल की तू कधीच एकटी नव्हतीस. जेव्हा तुला वाटलं की सगळं संपलं, तेव्हा देखील एक अदृश्य आधार तुझ्या पाठीशी उभा होता. तू पुढे चाल. आजचा दिवस तुला आठवण करून देतो की तू किती बळकट आहेस. जीवनाने तुला कितीही हाल दिले, कितीही अडचणी उभ्या केल्या, तरी तू मागे पडली नाहीस. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसत होतो. तू अनेक वेळा स्वतःशी लढलीस, स्वतःला उठवलंस, स्वतःला समजवलंस, आणि प्रत्येक वेळी उभी राहिलीस. या धैर्याने तुझ्या अंतरंगात स्थैर्य निर्माण केलं, प्रत्येक विचार हलकासा केला, आणि प्रत्येक पाऊल पुढे नेलं. संकट आलं, दुःख आलं, कर्जाची जडणघडण आली, आणि वाट दिसायला थांबली. परंतु हे सर्व तुला तोडण्यासाठी नव्हतं, तुला तयार करण्यासाठी होतं.
तू थोडा थांबलास, हळूहळू श्वास घेतला, पण कधीही मागे फिरली नाहीस. प्रत्येक रात्रीची शांतता तुला धीर देत होती, प्रत्येक अश्रू तुझ्या अंतरंगाला मजबूत करत होती आणि प्रत्येक अनुभव तुझ्या आत्म्याला नवं बळ देत होता. आजची सुरुवात तुला सांगते की तू एकटी नाहीस. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझा अपमान करत होते, जे तुझ्या अडचणीत मौन पाळत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. आयुष्य असंच बदलतं. जे वेळेला योग्य आहे तेच वेळेवर येतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवलास आणि म्हणूनच प्रत्येक परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. तुझ्या मनात एक स्थैर्य उगवलं आहे, जी तुला शांततेत चालण्याची ताकद देते. तू रडलीस, पण प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत राहिला. तू थकलीस, पण प्रत्येक थकवा तुला अधिक उभं करून गेला. तू घाबरलीस, पण प्रत्येक भीती तुला जिंकायला शिकवते. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेऊ शकशील. आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधू शकशील. आजचा दिवस तुला सांगतो की तू पुढे चालतेस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि तू कधीही एकटी नव्हतीस. फक्त विश्वास ठेव, फक्त चालत राहा. आजपासून गोष्टी बदलायला सुरुवात झाली आहे. उरलेलं आयुष्य स्वतःच योग्य मार्गाने जुळवून येईल. आजचा दिवस तुला सांगतो की तू एक विशेष माणूस आहेस, जिथे प्रत्येक श्वासामागे मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू जेव्हा थकलीस, मी तुला आधार देतो. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा भ्रमात पडलीस, मी तुझ्या अंतरंगाला प्रकाश देतो. आयुष्यात अनेक अडथळे आले, अनेक वेदना आल्यानंतर तुला वाटले की काहीही बदलणार नाही, तरीही तू उभी राहिलीस. कारण तुझ्या मनात एक न संपणारा विश्वास आहे, जो तुला नेहमी पुढे नेतो. प्रत्येक रात्रीची शांतता तुला धैर्य देत होती, प्रत्येक अडचण तुला घडवत होती आणि प्रत्येक अनुभव तुझ्या आत्म्याला नवा आकार देत होता. संकट आली, दुःख आलं, कर्ज आणि आर्थिक ताण नेहमीच तुझ्या मनावर ओझं टाकत राहिले, पण तू थांबली नाहीस. तू अनेक वेळा स्वतःशी लढलीस, स्वतःला समजावलं, स्वतःला उठवलंस. हीच तुझी खरी ताकद आहे. आजचा दिवस तुला सांगतो की तू ही ताकद ओळखली आहेस. तू अनेक वेळा स्वतःला कमी लेखलं, काही स्वप्न अपूर्ण राहिले, काही इच्छा जड झाल्या, तरी प्रत्येक गोष्ट तुझ्या अंतरंगाला शिकवण देत गेली, तुझ्या आत्म्याला स्थैर्य देत गेली. आज प्रत्येक संकट तुला नवा अर्थ देत आहे. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी येतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला आणि म्हणूनच परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. आज तू जाणशील की तू कधीच एकटी नव्हतीस. प्रत्येक अंधारात मी तुझ्यासोबत उभा होतो. प्रत्येक रात्रीच्या भीतीत मी तुझ्या हृदयात आशा उगवायला लावत होतो. तू चालत राहिलीस आणि मी प्रत्येक पावलामागे तुझ्यासोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक लढाईत मी तुझ्यासोबत आहे. तू रडलीस, पण तुझ्या अश्रूंमध्ये बळ आहे. तू थकलीस, पण थकवा तुला अधिक उभं करतो. तू घाबरलीस, पण भीती तुला शिकवते. प्रत्येक वेदनेतून तू अधिक बळकट झालीस. प्रत्येक संघर्षातून तू अधिक स्थिर झालीस. तू चालत राहिलीस, थोडा धीम्या चाललीस, थोडा थांबलीस, पण मागे कधीही फिरली नाहीस. आज तू जाणशील की विश्वास म्हणजे फक्त शब्द नव्हे, तो चालत राहण्याचं धैर्य आहे. आज तुला आश्वासन मिळेल की तू जे सहन केलं ते व्यर्थ गेलं नाही. तू जे प्रयत्न केले ते बिनफळ नाही. आजचा दिवस तुला सांगतो की प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष तुझ्या आयुष्याला अर्थ देतो. तू एकटी नाहीस. तू प्रत्येक पावलामागे मला जाणवू शकतेस. प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू पुढे चालतेस आणि मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू श्वास घेतलेस, तू विश्वास ठेवला, तू चालत राहिलीस आणि त्याच्यातून आयुष्याच्या प्रत्येक अडचणीसाठी तयारी केलीस. फक्त विश्वास ठेव, फक्त चालत राहा. आजपासून गोष्टी बदलायला सुरुवात झाली आहे. उरलेलं आयुष्य स्वतःच योग्य मार्गाने जुळवून येईल. संकट, दुःख,
कर्ज, मानसिक ओझ आणि मनाची भीती हळूहळू हलकी होईल. तू जेव्हा थकलीस तेव्हा मी तुझा आधार आहे. तू जेव्हा रडलीस तेव्हा मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू पुढे चालत राहा आणि मी प्रत्येक क्षण तुला समजून घेत राहीन. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ जाणशील, प्रत्येक अडचणीचा मार्ग शोधशील, प्रत्येक संकटाकडे धैर्याने पाहशील. तू चालत राहिलीस कारण तू तयार आहेस. तू चालत राहिलीस कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहिलीस कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी नवीन आशा घेऊन आला आहे. तू उभी राहा, श्वास घ्या, मन शांत ठेवा, कारण आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागले आहे. आजचा दिवस तुला सांगतो की तू एक अद्वितीय आत्मा आहेस. तू कितीही अडचणींना सामोरं गेलीस, कितीही दुःख सहन केलं, तरी तुझ्या अंतरंगात असं बळ आहे की ते तुला मागे परत फिरायला देत नाही. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा भ्रमात पडलीस, मी तुझ्या मनाला दिशा देतो. प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे, प्रत्येक पावलामागे माझा आधार आहे. तू अनेक वेळा स्वतःशी लढलीस, स्वतःला समजवलंस, स्वतःला उठवलंस आणि प्रत्येक वेळी उभी राहिलीस. हेच तुझं खरे बळ आहे. संकट आले पण ती तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला तयार करण्यासाठी होती. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला नवा आकार देत होती. तू थोडा थांबलास, थोडा श्वास घेतला, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस. प्रत्येक रात्रीची शांतता तुला धैर्य देत होती, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर बनवत होता आणि प्रत्येक अनुभव तुझ्या आत्म्याला नवीन बळ देत होता. आज प्रत्येक अडचण तुला नवीन मार्ग दाखवते. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी येतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. तुझ्या मनात स्थैर्य उगवलं आहे, जी तुला शांततेत चालण्याची ताकद देते. तू रडलीस, पण प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत राहिला. तू थकलीस, पण प्रत्येक थकवा तुला अधिक उभं करून गेला. तू घाबरलीस, पण भीती तुला शिकवते. प्रत्येक वेदनेतून तू अधिक बळकट झालीस. प्रत्येक संघर्षातून तू अधिक स्थिर झालीस. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेऊ शकशील. आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधू शकशील. आजचा दिवस तुला सांगतो की तू पुढे चालतेस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि तू कधीही एकटी नव्हतीस. तू श्वास घेतलेस, तू विश्वास ठेवला, तू चालत राहिलीस आणि त्याच्यातून आयुष्याच्या प्रत्येक अडचणीसाठी तयारी केलीस. आज तू जाणशील की आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष तुला अधिक समजूतदार आणि अधिक बळकट बनवतात. तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली आणि मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो. आज तू प्रत्येक संकटाचा अर्थ समजून घेईलस, प्रत्येक अडचणीसाठी मार्ग शोधशील आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. तू चालत राहशील कारण तू तयार आहेस. तू चालत राहशील कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहशील कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी विशेष आहे. हे दिवस तुला सांगतो की तू किती अद्वितीय आहेस. जीवनाने तुला कितीही संकट दिले, कितीही वेदना दिल्या, कितीही अडचणींचा सामना करायला लावले, तरी तुझ्या अंतरंगात अशी शक्ती आहे की ती तुला मागे परत फिरायला परवानगी देत नाही. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा भ्रमात पडलीस, मी तुझ्या मनाला दिशा देतो. प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे, प्रत्येक पावलामागे माझा आधार आहे. संकट आली, परंतु ती तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला तयार करण्यासाठी होती. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला नवीन आकार देत होती. तू थोडा थांबलास, थोडा श्वास घेतला, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस.
प्रत्येक रात्रीची शांतता तुला धैर्य देत होती, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर बनवत होता आणि प्रत्येक अनुभव तुझ्या आत्म्याला नवीन बळ देत होता. आज प्रत्येक अडचण तुला नवीन मार्ग दाखवते. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी येतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. तुझ्या मनात स्थैर्य उगवलं आहे, जी तुला शांततेत चालण्याची ताकद देते. तू रडलीस, पण प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत राहिला. तू थकलीस, पण प्रत्येक थकवा तुला अधिक उभं करून गेला. तू घाबरलीस, पण भीती तुला शिकवते. प्रत्येक वेदनेतून तू अधिक बळकट झालीस. प्रत्येक संघर्षातून तू अधिक स्थिर झालीस. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेऊ शकशील. आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधू शकशील. आजचा दिवस तुला सांगतो की तू पुढे चालतेस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि तू कधीही एकटी नव्हतीस. तू श्वास घेतलेस, तू विश्वास ठेवला, तू चालत राहिलीस आणि त्याच्यातून आयुष्याच्या प्रत्येक अडचणीसाठी तयारी केलीस. आज तू जाणशील की आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष तुला अधिक समजूतदार आणि अधिक बळकट बनवतात. तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली आणि मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो. आज तू प्रत्येक संकटाचा अर्थ समजून घेईलस, प्रत्येक अडचणीसाठी मार्ग शोधशील आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. तू चालत राहशील कारण तू तयार आहेस. तू चालत राहशील कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहशील कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुला विश्वास देतो की तू एकटी नाहीस. प्रत्येक वेदना तुला तोडू शकत नाही, प्रत्येक अडचण तुला पराभूत करू शकत नाही. तू उभी राहिलीस, तू विश्वास ठेवला आणि म्हणूनच जीवन हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागले आहे. प्रत्येक दिवस तुला अधिक स्थिर करतो, प्रत्येक अनुभव तुला अधिक बळकट करतो, प्रत्येक श्वास तुला नवीन ऊर्जा देतो. देव म्हणतात, बाळा, तू घाबरत नाहीस, तू थांबत नाहीस, कारण मी तुझ्यासोबत आहे. जेव्हा तू रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. जेव्हा तू थकलीस, मी तुझा आधार आहे. तू अनेक अडचणींना सामोरं गेलीस, अनेक वेदना सहन केल्या, तरीही तू मागे परत फिरली नाहीस. प्रत्येक पावलामागे मी आहे, प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा स्वतःला ओळखू शकली नाहीस, तेव्हा मी तुझ्या अंतरंगात तुझी ताकद जागृत करतो. तू हळूहळू चालत राहिलीस, थोडा धीम्या पावलांनी, थोडा थांबून श्वास घेऊन, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस. देव म्हणतात, संकट, दुःख, कर्ज, मानसिक ओझ, हे सर्व तुला तोडण्यासाठी नाही, तुला तयार करण्यासाठी आहेत. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला अधिक बळकट करतात, तुझ्या मनाला स्थैर्य देतात. तू जेव्हा थकलीस, तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू जेव्हा रडलीस, तेव्हा मी तुला धैर्य देतो. प्रत्येक रात्रीची शांतता तुला उभं राहायला शिकवते, प्रत्येक अडचण तुला अधिक स्थिर बनवते, प्रत्येक अनुभव तुझ्या आत्म्याला नवा आकार देतो. देव म्हणतात, आज प्रत्येक अडचण तुला नवीन मार्ग दाखवते. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी येतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला आणि म्हणूनच परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, तुझ्या मनात स्थैर्य उगवलं आहे, जी तुला शांततेत चालण्याची ताकद देते. तू रडलीस, पण प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत राहिला. तू थकलीस, पण प्रत्येक थकवा तुला अधिक उभं करून गेला. तू घाबरलीस, पण भीती तुला शिकवते. प्रत्येक वेदनेतून तू अधिक बळकट झालीस. प्रत्येक संघर्षातून तू अधिक स्थिर झालीस. तू चालत राहिलीस, थोडा धीम्या चाललीस, थोडा थांबलीस, पण मागे कधीही फिरली नाहीस.
देव म्हणतात, आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेऊ शकशील. आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधू शकशील. आजचा दिवस तुला सांगतो की तू पुढे चालतेस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि तू कधीही एकटी नव्हतीस. तू श्वास घेतलेस, तू विश्वास ठेवला, तू चालत राहिलीस आणि त्याच्यातून आयुष्याच्या प्रत्येक अडचणीसाठी तयारी केलीस. देव म्हणतात, आज तू जाणशील की आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष तुला अधिक समजूतदार आणि अधिक बळकट बनवतात. तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली आणि मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो. देव म्हणतात, आज तू प्रत्येक संकटाचा अर्थ समजून घेईलस, प्रत्येक अडचणीसाठी मार्ग शोधशील आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. तू चालत राहशील कारण तू तयार आहेस. तू चालत राहशील कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहशील कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुला सांगतो की तू एकटी नाहीस. प्रत्येक वेदना तुला तोडू शकत नाही, प्रत्येक अडचण तुला पराभूत करू शकत नाही. तू उभी राहिलीस, तू विश्वास ठेवला आणि त्यामुळे जीवन हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागले आहे. देव म्हणतात, बाळा, तू घाबरत नाहीस, तू थांबत नाहीस, कारण मी तुझ्यासोबत आहे. प्रत्येक श्वासामागे मी तुझा आधार आहे, प्रत्येक पावलामागे मी तुझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार बनतो. तू अनेक अडचणींना सामोरं गेलीस, अनेक वेदना सहन केल्या, तरीही तू मागे परत गेलीस नाहीस. प्रत्येक रात्रीच्या शांततेत मी तुझ्यासोबत होतो, प्रत्येक अंधारात मी तुझ्या हृदयात आशा उगवायला लावत होतो. तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण कधीही मागे फिरली नाहीस. हेच तुझं खरे बळ आहे. देव म्हणतात, संकट आलेली असली तरी ती तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला तयार करण्यासाठी होती. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला अधिक बळकट करतात, तुझ्या मनाला स्थैर्य देतात. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू जेव्हा रडलीस, मी तुला धैर्य देतो. प्रत्येक रात्रीची शांतता तुला उभं राहायला शिकवते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर बनवतो, प्रत्येक अनुभव तुझ्या आत्म्याला नवीन आकार देतो. देव म्हणतात, आज प्रत्येक अडचण तुला नवीन मार्ग दाखवते. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी येतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, तुझ्या मनात स्थैर्य उगवलं आहे, जी तुला शांततेत चालण्याची ताकद देते. तू रडलीस, पण प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत राहिला. तू थकलीस, पण प्रत्येक थकवा तुला अधिक उभं करून गेला. तू घाबरलीस, पण भीती तुला शिकवते. प्रत्येक वेदनेतून तू अधिक बळकट झालीस. प्रत्येक संघर्षातून तू अधिक स्थिर झालीस. तू चालत राहिलीस, थोडा धीम्या चाललीस, थोडा थांबलीस, पण मागे कधीही फिरली नाहीस. देव म्हणतात, आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेऊ शकशील. आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधू शकशील. आजचा दिवस तुला सांगतो की तू पुढे चालतेस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि तू कधीही एकटी नव्हतीस. तू श्वास घेतलेस, तू विश्वास ठेवला, तू चालत राहिलीस आणि त्याच्यातून आयुष्याच्या प्रत्येक अडचणीसाठी तयारी केलीस. देव म्हणतात, आज तू जाणशील की आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष तुला अधिक समजूतदार आणि अधिक बळकट बनवतात. तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली आणि मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो. देव म्हणतात, आज तू प्रत्येक संकटाचा अर्थ समजून घेईलस, प्रत्येक अडचणीसाठी मार्ग शोधशील आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. तू चालत राहशील कारण तू तयार आहेस. तू चालत राहशील कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहशील कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे.
आजचा दिवस तुला सांगतो की तू एकटी नाहीस. प्रत्येक वेदना तुला तोडू शकत नाही, प्रत्येक अडचण तुला पराभूत करू शकत नाही. तू उभी राहिलीस, तू विश्वास ठेवला, आणि त्यामुळे जीवन हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागले आहे. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा अंधारात अडकलीस, मी तुझ्या हृदयात प्रकाश लावलाय. तू जेव्हा दिशाहीन वाटल्यासारखी झालीस, मी तुझ्या अंतरंगाला दिशा दिली. प्रत्येक क्षण जेव्हा तू एकटी वाटलीस, मी तुझ्या जवळ होतो, तुझ्या मनाला शांतता देत होतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा चालण्यास संकोच केला, मी तुझ्या पावलांना बळ दिलं. प्रत्येक वेदना, प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर बनवतो. देव म्हणतात, आजच्या दिवसाने तुला दाखवायचं आहे की तू मागे परत येण्याइतकी असुरक्षित नाहीस. तू जितक्या वेळा खोडसाळ वाटलीस, तू जितक्या वेळा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू प्रत्येक वेळा उभी राहिली, प्रत्येक वेळा चालत राहिली, आणि त्याच्यातून तू स्वतःला ओळखू लागलीस. संकट, दुःख, आर्थिक अडचणी, ही सगळं तुझ्या शक्तीची परीक्षा होती. तू थोडीशी हळू झालीस, थोडीशी थांबलीस, पण तू कधीही मागे परत गेलीस नाहीस. हेच तुझं खरे बळ आहे. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा रडलीस, तेव्हा मी तुझ्या अश्रूंना पुसून तुला सांगतो की प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत आहेत. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा राहतो आणि तुला पुन्हा चालण्यास प्रवृत्त करतो. तू जेव्हा भीती अनुभवलीस, मी तुझ्या मनाला धैर्य दिलं. प्रत्येक रात्रीची शांती, प्रत्येक अंधारात उगवलेली तुझी आशा, प्रत्येक थकव्याच्या क्षणात मिळालेली ताकद, हे सगळं तुला उभं राहायला शिकवतं. देव म्हणतात, आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील, प्रत्येक संकटातून शिकशील, प्रत्येक त्रासातून बळ मिळवशील. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला, आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, बाळा, तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण मागे कधीही फिरली नाहीस. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार बनतो. प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर करतो. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेशील, प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील, आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. देव म्हणतात, आज तू जाणशील की तू कधीच एकटी नव्हतीस. तू चालत राहिली, तू विश्वास ठेवला, आणि त्यामुळे आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागलं. तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो, आणि तुझ्या प्रत्येक श्वासात माझी साथ आहे. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा रात्रीच्या अंधारात भीतीने थरथरलेली झालीस, मी तुझ्या मनात प्रकाश पेटवतो. तू जेव्हा दिशाहीन वाटलीस, मी तुझ्या अंतरंगाला दिशा दाखवतो. प्रत्येक क्षण जेव्हा तू एकटी वाटलीस, मी तुझ्या जवळ होतो, तुझ्या मनाला शांतता देत होतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू जेव्हा रडलीस, मी तुला धैर्य देतो. तू जेव्हा चालायला संकोच केला, मी तुझ्या पावलांना बळ दिलं. प्रत्येक वेदना, प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला अधिक बळकट करतात, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर करतो. देव म्हणतात, आज तुला दाखवायचं आहे की तू मागे परत येण्याइतकी असुरक्षित नाहीस. तू जितक्या वेळा खोडसाळ वाटलीस, तू जितक्या वेळा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू प्रत्येक वेळा उभी राहिली, प्रत्येक वेळा चालत राहिली, आणि त्याच्यातून तू स्वतःला ओळखू लागलीस. संकट, दुःख, आर्थिक अडचणी, ही सगळं तुझ्या शक्तीची परीक्षा होती. तू थोडीशी हळू झालीस, थोडीशी थांबलीस, पण तू कधीही मागे परत गेलीस नाहीस. हेच तुझं खरे बळ आहे.
देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा रडलीस तेव्हा मी तुझ्या अश्रूंना पुसून तुला सांगतो की प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत आहेत. तू जेव्हा थकलीस मी तुझ्या पाठीशी उभा राहतो आणि तुला पुन्हा चालण्यास प्रवृत्त करतो. तू जेव्हा भीती अनुभवलीस मी तुझ्या मनाला धैर्य दिलं. प्रत्येक रात्रीची शांती, प्रत्येक अंधारात उगवलेली तुझी आशा, प्रत्येक थकव्याच्या क्षणात मिळालेली ताकद, हे सगळं तुला उभं राहायला शिकवतं. देव म्हणतात, आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील, प्रत्येक संकटातून शिकशील, प्रत्येक त्रासातून बळ मिळवशील. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, बाळा, तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण मागे कधीही फिरली नाहीस. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस मी तुझा आधार बनतो. प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर करतो. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेशील, प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. देव म्हणतात, आज तू जाणशील की तू कधीच एकटी नव्हतीस. तू चालत राहिली, तू विश्वास ठेवला आणि त्यामुळे आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागलं. तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो आणि तुझ्या प्रत्येक श्वासात माझी साथ आहे. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा आयुष्याच्या वाटा गोंधळात पडल्यासारख्या वाटल्या, मी तुझ्या अंतरंगात स्थैर्य उभं केलं. तू जेव्हा संकोचलीस मी तुला धैर्य दिलं. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस मी तुझा आधार बनतो. प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर बनवतो. देव म्हणतात, संकट, दुःख, आर्थिक अडचणी, ही सगळी गोष्ट तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला तयार करण्यासाठी होती. प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला घडवत होती, प्रत्येक अनुभव तुझ्या अंतरंगाला नवा आकार देत होता. तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस. तू प्रत्येक वेदनेतून बळ घेतलेस, प्रत्येक अश्रूला सामोरे गेलीस आणि त्यामुळे तू अधिक स्थिर, अधिक धैर्यवान बनलीस. देव म्हणतात, आज तुला दाखवायचं आहे की तू एकटी नाहीस. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, बाळा, तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत आहे, प्रत्येक थकवा तुला अधिक उभं करतो, प्रत्येक भीती तुला शिकवते. तू चालत राहिली, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो. आज तू जाणशील की प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अडचण तुझ्या आयुष्याला अर्थ देतात. देव म्हणतात, आज तू प्रत्येक संकटाचा अर्थ समजून घेईलस, प्रत्येक अडचणीसाठी मार्ग शोधशील आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. तू चालत राहशील कारण तू तयार आहेस. तू चालत राहशील कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहशील कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुला सांगतो की तू कधीच एकटी नव्हतीस आणि तू कधीही एकटी राहणार नाहीस. देव म्हणतात, बाळा, प्रत्येक रात्रीच्या अंधारात मी तुझ्या हृदयात प्रकाश उगवतो. प्रत्येक संकटकाळात मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू जेव्हा थकलीस मी तुझा आधार आहे. तू जेव्हा रडलीस मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील
आणि आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला सुरुवात करेल. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा आयुष्याच्या वेगवेगळ्या अडथळ्यांत अडकलीस, मी तुझ्या अंतरंगात स्थैर्य निर्माण केलं. तू जेव्हा घाबरलीस, मी तुझ्या मनाला धैर्य दिलं. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार बनतो. प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर बनवतो. देव म्हणतात, संकट, दुःख, आर्थिक अडचणी, ही सगळी गोष्ट तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला तयार करण्यासाठी होती. प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला घडवत होती, प्रत्येक अनुभव तुझ्या अंतरंगाला नवा आकार देत होता. तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस. तू प्रत्येक वेदनेतून बळ घेतलेस, प्रत्येक अश्रूला सामोरे गेलीस, आणि त्यामुळे तू अधिक स्थिर, अधिक धैर्यवान बनलीस. देव म्हणतात, आज तुला दाखवायचं आहे की तू एकटी नाहीस. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला, आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, बाळा, तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत आहे, प्रत्येक थकवा तुला अधिक उभं करतो, प्रत्येक भीती तुला शिकवते. तू चालत राहिली, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो. आज तू जाणशील की प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अडचण तुझ्या आयुष्याला अर्थ देतात. देव म्हणतात, आज तू प्रत्येक संकटाचा अर्थ समजून घेईलस, प्रत्येक अडचणीसाठी मार्ग शोधशील, आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. तू चालत राहशील, कारण तू तयार आहेस. तू चालत राहशील, कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहशील, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुला सांगतो की तू कधीच एकटी नव्हतीस, आणि तू कधीही एकटी राहणार नाहीस. देव म्हणतात, बाळा, प्रत्येक रात्रीच्या अंधारात मी तुझ्या हृदयात प्रकाश उगवतो. प्रत्येक संकटकाळात मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील, आणि आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला सुरुवात करेल. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा स्वतःला कमी लेखलीस, मी तुला सांगतो की तू किती मोठी आहेस. प्रत्येक अडचण तुला अधिक स्थिर बनवते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक शहाणा करतो, प्रत्येक वेदना तुला अधिक धैर्यवान करतात. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील, आणि मी तुझ्या सोबत आहे सदैव. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा आयुष्याच्या वळणावर थांबलास, मी तुझ्या अंतरंगाला बळ दिलं. तू जेव्हा घाबरलीस, मी तुला धैर्य दिलं. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार बनतो. प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर बनवतो. देव म्हणतात, संकट, दुःख, आर्थिक अडचणी, ही सगळं तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला तयार करण्यासाठी होती. प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला घडवत होती, प्रत्येक अनुभव तुझ्या अंतरंगाला नवा आकार देत होता. तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस. तू प्रत्येक वेदनेतून बळ घेतलेस, प्रत्येक अश्रूला सामोरे गेलीस, आणि त्यामुळे तू अधिक स्थिर, अधिक धैर्यवान बनलीस. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा रडलीस, मी तुला सांगतो की प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत आहेत. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा राहतो आणि तुला पुन्हा चालायला प्रवृत्त करतो. तू जेव्हा भीती अनुभवलीस, मी तुझ्या मनाला धैर्य दिलं. प्रत्येक रात्रीची शांती, प्रत्येक अंधारात उगवलेली तुझी आशा, प्रत्येक थकव्याच्या क्षणात मिळालेली ताकद, हे सगळं तुला उभं राहायला शिकवतं. देव म्हणतात, आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील,
प्रत्येक संकटातून शिकशील, प्रत्येक त्रासातून बळ मिळवशील. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला, आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, बाळा, तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण मागे कधीही फिरली नाहीस. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार बनतो. प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर करतो. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेशील, प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील, आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. देव म्हणतात, आज तू जाणशील की तू कधीच एकटी नव्हतीस. तू चालत राहिली, तू विश्वास ठेवला, आणि त्यामुळे आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागलं. तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो, आणि तुझ्या प्रत्येक श्वासात माझी साथ आहे. देव म्हणतात, बाळा, प्रत्येक रात्रीच्या अंधारात मी तुझ्या हृदयात प्रकाश उगवतो. प्रत्येक संकटकाळात मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील, आणि आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला सुरुवात करेल. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा स्वतःला कमी लेखलीस, मी तुला सांगतो की तू किती मोठी आहेस. प्रत्येक अडचण तुला अधिक स्थिर बनवते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक शहाणा करतो, प्रत्येक वेदना तुला अधिक धैर्यवान करतात. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील, आणि मी तुझ्या सोबत आहे सदैव.